आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। शिक्षणाचा मूलभूत अधिकार अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण हा महत्त्वाचा घटक असताना सुद्धा या ठिकाणी शासनाने हा एकच निर्णय घेऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं शिक्षण बुडवण्याचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक पालक विद्यार्थी या निर्णयाला विरोध करत आहेत आणि जे गुणवंत शिक्षक आहेत ज्यांनी टीईटी पास केलेली आहे ते शिक्षक मोठ्या प्रमाणावर आक्रोश त्यांच्यामध्ये आहे आणि तो आक्रोश शासनाच्या कानावर घालण्यासाठी समन्वय समितीने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आंदोलनात्मक निर्णय घेतलेला आहे आणि 23 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीच्या वतीने आंदोलन होणार आहे। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे। तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक शेतकरी कामगार पक्ष या कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय या शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपल्याला अवगत करण्यात येत आहे की 15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने अतिशय भयानक आणि अतिशय शिक्षकावर विद्यार्थ्यावर आणि एकूणच शैक्षणिक प्रक्रियेवर अन्याय करणारा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि दुसरा शासन निर्णय 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्या शुभमुहूर्तावर आपण त्याला म्हणूया तर शिक्षक दिनाच्या शुभमुहूर्तावर 5 सप्टेंबर रोजी सुद्धा शासनाने अतिशय चाचक असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय संच मांडण्याच्या संदर्भातला आहे। म्हणजेच काय की विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकाची संख्या आणि मुख्याध्यापकाची संख्या ही पदे मंजूर होत असतात आणि ही पदे मंजूर होत असताना आरटी ॲक्ट जो आहे राईट टू एज्युकेशन तर या आरटी ॲक्टच्या कायद्याप्रमाणे ही जी काही पदे आहेत ती पदे निर्माण होत असतात परंतु या आरटी ॲक्टला छेद देऊन या आरटी ॲक्टचं उल्लंघन करून महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जो काही संच मांडण्याचा आदेश पारित केलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर या अगोदर 135 संख्या ज्या शाळेची आहे तिथे मुख्याध्यापक पद हे मंजूर होतं आणि आज मात्र 150 इथं विद्यार्थी पद आहे त्याच ठिकाणी मुख्याध्यापकाचं पद हे असणार आहे आणि ही बाब यामधून शासनाचे जे काही धोरण आहे ते शासनाचं जे धोरण आहे ते शासनाचं धोरण अतिशय शिक्षकावर शिक्षण प्रक्रियेवर आणि तांड्या वाड्या वस्त्याच्या विद्यार्थ्यावर त्यांच्या शिक्षणावर परिणाम करणारं असं धोरण आहे आणि म्हणून या धोरणाला विरोध करण्यासाठी आम्ही राज्यस्तरीय आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। दुसरा जो शासन निर्णय आहे तर दुसरा शासन निर्णय 5 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आणि यामध्ये 20 किंवा 20 फटाच्या आतील ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये जे 2 शिक्षक कार्यरत होते की जिथं आरटी ॲक्टमध्ये सर्व शाळांना 2 शिक्षकाची सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या शाळेतला जो काही नियमित शिक्षक आहे तो नियमित शिक्षक इतर त्याची बदली करायची आणि त्या शाळेवर कंत्राटी शिक्षक भरायचा। कंत्राटी म्हणजे काय की त्याची पात्रता नाही आहे 15,000 रुपयावर तो शिक्षक भरायचा की जो फक्त डीएड झालेला आहे परंतु त्याने कुठलीच सीईटी किंवा टीईटी अशा प्रकारची कुठलीच स्पर्धात्मक परीक्षा पास केलेली नाही। अशा प्रकारचे हे गुणवत्ता डावलून या ठिकाणी शासनानं कंत्राटी पद्धतीनं बीएड शिक्षकांना तर नियुक्ती देण्याचा घाट घातलेला आहे परंतु ही बाब अतिशय शिक्षणावर परिणाम करणारी आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारी आहे आणि म्हणून विद्यार्थ्याचं हित आणि शिक्षकाचं हित लक्षात घेता एकूण शिक्षण व्यवस्थेचं हित लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण सर्व जिल्ह्यामध्ये सर्व लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी करून शासनाचे जे काही धोरण आहे शासनाचं जे काही आरक्षण विरोधी धोरण आहे जे काही कंत्राटी धोरण आहे या धोरणाला विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये व्यापक आंदोलन लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे। यामधून शासनाचा एक असा मानक दिसत आहे की तिथं कंत्राटी शिक्षक भरायची
आणि त्यामधून कंत्राटी शिक्षक भरल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची बिंदू नामावली त्या ठिकाणी लागू होणार नाही आणि बिंदू नामावली जर लागू झाली नाही तर ऑटोमॅटिकच आपोआपच तिथं आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत नाही आणि म्हणून रितसर पद्धतीने अतिशय शिस्तीने आरक्षण संपवण्याचा सुद्धा हा एक घाट आहे। अशा प्रकारची आमची सर्व शिक्षक संघटनांची मानसिकता आहे आणि म्हणून या सर्व शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही जर शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय दिनांक 18 सप्टेंबर 2024 पर्यंत जर रद्द झाले नाही किंवा ते मागे घेतले नाही माघारी घेतले नाही तर 23 तारखेला संपूर्ण राज्यभर या शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे। आताच आमची राज्यस्तरीय बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये तो निर्णय झालेला आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये 23 तारखेपर्यंत अशा प्रकारची जाणीवजागृती करून जे काही शासनाच्या विरोधातलं जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन लोकशाही मार्गाने उभं करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि हे शासन निर्णय माघारी घेण्यासाठी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती देखील केलेली आहे। आजच माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय या सर्व महोदयांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आमचा इशारा देखील दिलेला आहे आणि 18 तारखेची त्यांना डेडलाईन दिलेली आहे। जर या 18 तारखेपर्यंत जर हे शासन दोन्ही शासन निर्णय जाचक शासन निर्णय जर शासनाने माघारी घेतले नाही तर मात्र 23 तारखेला मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये खूप मोठं आंदोलन, लाखो शिक्षकांचं आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे। कारण यामधून अनेक आमचे मुख्याध्यापक अतिरिक्त होणार आहेत, अनेक आमचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि तांड्या पाड्या वाड्या वस्तीवरच्या ज्या विद्यार्थ्यांना जे काही दर्जेदार शिक्षण मिळणं आवश्यक आहे, RTI ॲक्टमध्ये दर्जेदार शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या सर्व मुला मुलींना मोफत शिक्षण, RTI ॲक्ट असं सांगतो की 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या सर्व मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे। परंतु या ठिकाणी मात्र या सर्व RTI ॲक्ट असेल आणि इतर सर्व बाबीचं उल्लंघन होताना आम्हाला दिसतंय। आणि प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी बिंदू नामावली आपण त्याला रोस्टर म्हणतो, तर बिंदू नामावली 100 बिंदू नामावली असते, ते एक आरक्षणाचा प्रकार आहे। आरक्षण लावण्याची एक प्रक्रिया आहे। आरक्षण लावण्याची प्रक्रिया म्हणजे जर समजा तुम्ही ओपनसाठी जर 100 जागा त्या ठिकाणी ओपन केल्या तर 13% आरक्षण हे STला जातं, 7% आरक्षण हे STला जातं आणि त्यानंतर BJTला 3%, OBC 27%। म्हणजे बिंदू नामावली म्हणजे आरक्षणाची जी वर्गवारी आहे, जी कास्ट वाईज किंवा कॅटेगरी वाईज जी वर्गवारी आहे तर ती वर्गवारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्गवारीच्या प्रमाणात त्या ठिकाणी नियुक्ती होणार नाही। ती नियुक्ती अतिशय कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि कंत्राटी पद्धतीने होत असल्यामुळं तिथं त्यांना बिंदू नामावली लावण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा असणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आरक्षण संपवण्याचा हा एक दुसरा एक मार्ग शासनाने या ठिकाणी अवलंबलेला आहे अशी आमची पूर्ण धारणा आहे आणि तेच होणार आहे। त्यामुळं रोस्टर बिंदू नामावली हा एक त्याचा एक प्रक्रिया आहे। दुसरा जो आपला प्रश्न आहे तर 20 किंवा 20 पटापेक्षा ज्या कमी शाळा आहेत तर त्या राज्यामध्ये एकूण 14,000 शाळा आहेत आणि या ज्या शाळा आहेत तर यामध्ये जवळपास 14,000 शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त होणार आहेत आणि 8,000 शाळा या 20 पटापेक्षा कमी आहेत आणि म्हणून ही जी काही पटसंख्या आहे किंवा ही पटसंख्या पहिलीच कमी होती कारण की ह्या शाळा सुरुवातीला वाड्या वस्ती तांड्या पाड्यावर अगदी छोट्या छोट्या वस्त्यावर निर्माण झालेल्या होत्या आणि म्हणून शासनानं RTI ॲक्ट काढून ते विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे, ते विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर जाता कामा नये म्हणून RTI ॲक्ट आणला। परंतु या माध्यमातून मात्र शासन या RTI ॲक्टचं उल्लंघन करताना दिसते। तर 8,000 जे शिक्षक आहेत तर 8,000 शिक्षक हे अतिरिक्त होण्याची भीती आज महाराष्ट्रामध्ये आहे। 14,000 शिक्षक आणि 8,000 शाळा, तर 8,000 शाळेवर हा डायरेक्ट परिणाम होणार आहे आणि 14,000 शिक्षकांवर। तर अशा प्रकारचं जे काही 14,000 शिक्षक आहेत ते 14,000 शिक्षक म्हणजे अतिरिक्त तर होतीलच परंतु त्यांच्या सेवा पण संपुष्टात येतील अशा प्रकारची भीती संपूर्ण या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। निर्णयाच्या विरोधात आम्ही अगदी 15 मार्च म्हणजे 16 मार्चपासून आम्ही आंदोलन केलेले आहे, ज्यामध्ये माननीय मंत्री महोदयांना या बाबतीचे निवेदन देऊन त्यांच्याशी बैठका घेऊन हा निर्णय मागे घेण्यासंदर्भाच्या त्यांना विनंती पण केलेली आहे। परंतु शासनानं तो जी मागे घेतला नाहीच, परंतु पुन्हा 5 सप्टेंबरचा जो काही GR आहे तो पुन्हा त्याच्या विरोधात जो GR काढायचा तो पुन्हा त्याच्यातून संख्या कमी होणार आहे, शाळेची पण कमी होणार आहे आणि विद्यार्थ्याची जी संख्या आहे ती विद्यार्थ्याची संख्या RTI ॲक्ट प्रमाणे 2 जरी विद्यार्थी असले एका शाळेवर 2 तरी तिथं 2 शिक्षक तिथं ठेवण्यात यावे अशा प्रकारचा RTI ॲक्ट सांगतो। परंतु शासनाने हे धोरण अतिशय RTI ॲक्टच्या उल्लंघन करणार आहे किंवा विरोध केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे।
आम्ही तिथं बोललो त्या आंदोलनामध्ये, फक्त आम्हाला आमच्या शिक्षक बांधवांना 1160 कोटी रुपये द्यायचे. किती? 1160. तर मागील 2 वर्षापासून आम्ही लढतोय, परंतु शासनानं अद्यापही दखल घेतलेली नाही. परंतु आता शासन आपल्याला माहिती योजना, हजारो कोटीची योजना या ठिकाणी आणलेल्या आहे. तर त्या हजारो कोटीच्या योजनाला त्या ठिकाणी त्यांच्याकडं वितरवृत्ती आहे. परंतु आमच्या शिक्षक बांधवांना जे शिक्षक समाज घडवण्याचं काम करतात, पिढी घडवण्याचं काम करतात, त्या शिक्षकांना मात्र फुलफिल पेमेंट देण्याची सरकारची मानसिकता नाही. ही अतिशय शोकांतिक आहे. आमच्यासाठी अतिशय शिक्षकांना जो प्राथमिक शिक्षकांचा जो पगार आहे, तो पगार त्याचा समाधानकारक जर असला तर तो तिथे कॉन्स्टंट राहून ती पिढी घडवण्याचं काम करणार आहे. परंतु आज आमच्या शिक्षकांना आळीपाळी तिथे बसावं लागते. आज एक शिक्षक तर उद्या एक शिक्षक तर एक शिक्षक, म्हणजे आमचा शिक्षक विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान न करता सुद्धा या ठिकाणी तो आंदोलन करतो. आज 28 दिवस झाले आळीपाळीने शिक्षक आपली रजा टाकून या ठिकाणी येत आहेत. परंतु शासनानं अद्यापही दखल घेतलेली नाही. आताच मी माननीय आमदार विक्रांत काळे साहेब आहेत, शिक्षक आमदार सत्यजित तांबे साहेब पण आले होते. तर या दोन्ही आमदारच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला त्यांनी 8 तारीख दिलेली आहे, 8 तारखेला चर्चेला बोलवले आहे. तर त्या चर्चेमध्ये जर मार्ग निघाला तर तो निघू शकतो, नसता यानंतर मग पुन्हा आकाशक्षेत्रात लागणार आहे. म्हणजे 8 तारखेची जी कॅबिनेट आहे तर ती शेवटची कॅबिनेट असेल आमच्या माहितीप्रमाणे. नंतर मग आकाशक्षेत्रात लागेल आणि आकाशक्षेत्रात लागल्यानंतर तो प्रश्न आमचा पुन्हा मागे होऊ शकतो. वरच्या मुलांना शिक्षण मिळावं ही जी कल्पना आहे ती कल्पना आंबेडकर साहेबांची आहे. कारण की आंबेडकर साहेब सचिव होते, शिक्षण सचिव. तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की तांड्यावाड्या वस्तीवरची जी मुलं आहेत ती मुलं शाळेकडे जातात, घोराकडे जातात आणि शाळेच्या मुख्य प्रवाहात येत नाही. म्हणून आंबेडकर साहेबांनी वस्ती शाळेत निर्मिती केली साहेब. आणि त्याच वस्ती शाळेतले विद्यार्थी, तेच विद्यार्थी सांगतो आम्ही तुम्हाला, तेच आहे जे प्रकरण तेच आहे. त्याच वस्ती शाळेचे विद्यार्थी, त्याच शाळेतले विद्यार्थी आज सुद्धा 20 विद्यार्थी आहेत. पण तेच विद्यार्थ्यांसाठी हा विषय चालू आहे आणि तिथलेच शिक्षक कमी करण्याचा घाट शासन घातलेला आहे. वस्ती शाळा का निर्माण केल्या तुम्ही? वस्ती शाळेला मान्यता दिला तुम्ही, तर शिक्षक तयार केले तुम्ही. मग तुम्ही वस्ती शाळा पुन्हा बंद करायचा प्रयत्न करता. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी ह्या शिक्षण विभागानं विशेष प्रयत्न केले पाहिजे. काय प्रयत्न केला पाहिजे? शाळेच्या पहिल्या दिवशी त्या विद्यार्थ्याला गणवेश दिला पाहिजे. शाळेच्या पहिल्या दिवशी त्या मुलाला दप्तर आलं पाहिजे. ते न दिल्यामुळं त्या जिल्हा परिषद शाळेची मुलं संस्थेकडे चालली. संस्था कोणाच्या आहेत? या मंत्री आमदार खासदारच्या पाहुण्यारावळच्या संस्था आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा कशा बंद होतील त्यांचं हे धोरण चाललंय. तुम्हाला युनिफॉर्म बद्दल मी थोडं सांगतो. लक्षात, युनिफॉर्मचा विषय या वर्षी शाळा भरून 3-4 महिने झाले तरी अजून शाळेत विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळालेला नाही. काय मिळाला नाही? ही लोक म्हणतात सबका साथ सबका विकास. कर्नाटकच्या एका व्यापाऱ्याला, तो गुजरातचा आहे, त्याचा जीएसटी नंबर कर्नाटकचा आहे. तिथं गुत्त दिलं गेलं सगळं, त्याचा कपडा त्या कर्नाटकमध्ये शिल्लक राहिलेला, त्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन खपविला. मुख्यमंत्री स्वतः उठून ड्रेस दाखवतात. आता जे वाटलेले ड्रेस आहेत ते एकदम बोगस आहेत सगळे, लक्षात घ्या. म्हणजे यांचं लक्ष त्या युनिफॉर्म पर्यंत चाललंय. पण शासनाचा मेन उद्देश काय आहे हे कोण पाहतंय का? त्या विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिल्या दिवशी सगळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला गणवेश मिळतात, आम्हाला दप्तर मिळतं आणि शाळा अशा गच करून राहिल्या असायच्या. जिल्हा परिषदेच्या शाळा कशा बंद होतील आणि आमच्या संस्था कशा वाढतील हे शासनाचं धोरण आहे. माझी तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की हा विषय खूप महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा खरंच तिसरा डोळा आहे, लक्षात घ्या. तुम्ही हा झाकू नका. ही लोक दूध पितायत डोळे झाकून, त्यांना वाटतं कुणी पाहत नाही. अजून महाराष्ट्रामध्ये गणवेश उपलब्ध झालेला नाही. केसरकर साहेब म्हणले 15 ऑगस्टला देऊ, का दिला नाही? काय म्हणले ते? तर आम्ही म्हणजे बचत गटाला काम द्यायला लागलोय. तुम्ही पत्रकार आहात, मुंबईच्या आसपास किती बचत गट आहेत बघा, किती बचत गटाकडं एका व्यापाराला 2-2, 3-3 लाख गणवेश शिवायला दिले, केवळ कमिशन होतं. काय चाललंय? महाराष्ट्राच्या लोकांना कळत नाही का? आणि तुम्ही उत्तर सुद्धा हे वेगळेच काहीतरी जी आर काढून शाळा बंद करायचा प्रयत्न करता. निर्गमित केलेले आहेत. तर त्या जी आरना, त्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. 15 मार्च 2024 रोजीचा जो काही शासन निर्णय आहे संच मान्यतेचा, तर हा शासन निर्णय विद्यार्थ्यावर, शिक्षकावर आणि एकूणच शिक्षण प्रक्रियेवर अन्याय करणारा आहे. म्हणून मागील 3 महिन्यापासून आम्ही या 15 मार्च 2024 रोजीचा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची मागणी करत आहोत. हे तर त्यांनी केलंच नाही शासनाने, परंतु दुसरा एक 5 सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित केला आणि तो शासन निर्णय असं सांगतो की 20 किंवा 20 पाटापेक्षा ज्या शाळा कमी शाळा 20 किंवा 20 पाटापेक्षा जिथे विद्यार्थी संख्या कमी आहे अशा ठिकाणी त्या शाळेतला नियमित शिक्षक
त्याची इतरत्र बदली करायची आणि त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक जो फक्त D.Ed आणि B.Ed झालेला असेल, कुठल्याही प्रकारच्या CTET किंवा TET झालेला नसेल किंवा सेवानिवृत्त शिक्षक असेल, अशा पद्धतीनं तिथं कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करायची, त्यांना 15,000 रुपये मानधन द्यायचं आणि अशा प्रकारे या शासनानं एक आरक्षण या ठिकाणी आरक्षण दाबण्याचा किंवा आरक्षण संपवण्याचा आणि कंत्राटीकरणाचं धोरण या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या दोनही निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचा सक्त विरोध असल्यामुळं आम्ही या शासन निर्णयाला विरोध करत असून हा शासन निर्णय जर 18 तारखेपर्यंत जर रद्द झाला नाही, हे दोन्ही शासन निर्णय दिनांक 18 सप्टेंबर 2024 पर्यंत जर रद्द झाले नाहीत तर 23 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकशाही मार्गाने व्यापक असं आंदोलन करणार आहोत आणि हा शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय 15 मार्च आणि 5 सप्टेंबर हे दोन्ही शासन निर्णय शासनाला माघारी घेण्यासाठी भाग पाडणार आहोत. अशा प्रकारचं या ठिकाणी मी निवेदन करतो. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.